लहान मुलं असो वा मोठे माणसं असो, सर्वांना चटपट खाण्याची इच्छा होते. मग बनवा ना अशा पद्धतीचा 1 महिना टिकणारा हा पदार्थ रामकृष्ण हरी मंडळी. चला पाहूया मग कसं बनवायचं. मी या ठिकाणी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये ओवा क्रश करून घातलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमच लाल तिखट, अर्धी चमच हळद आणि 1 चमच मीठ घातलेला आहे. चव वाढण्यासाठी त्यामध्ये कट करून कोथिंबीर घालायची आहे. त्यामध्ये 2 चमच तेल किंवा तूप घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करून घेतल्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असा डो तयार करायचा आहे. डो तयार करून झाल्यानंतर 10 मिनिटासाठी तो डो तसाच झाकून ठेवायचा आणि नंतर काढायचं. त्या पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला छान असं लाटून घ्यायचं. लाटून घेतल्यानंतर गोलाकाराचा साचा असेल तर त्या साच्याने गोल गोल असे छोटे छोटे मठरी किंवा पुऱ्या बनवून घ्यायच्या. तुम्ही त्याला नमकीन किंवा मठरी किंवा छोट्या पुऱ्या काही म्हणू शकता. सर्व पुऱ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. बनवून घेतल्यानंतर ते गोल बनवलेले पुऱ्या आपल्याला काढून एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. एकावर एक जास्त ठेवू नका, नाहीतर ते चिपकतील एकमेकाला. थोडंसं पीठ घाला, त्यामुळे चिपकणार नाहीत. सर्व पुऱ्या काढून घेतल्यानंतर छोट्या प्लेटमध्ये सर्व पुऱ्या त्या ठेवून घ्यायच्या आहेत. नंतर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि ते सर्व पुऱ्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. पुऱ्या नेहमी लो टू मिडियम गॅसवरती तळायच्या आहेत. जास्ती ब्राऊन कलर येऊपर्यंत ठेवायचे नाहीत. गोल्डन कलर आला की काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तयार. तुम्ही जर अशा पद्धतीची नमकीन रेसिपी तुम्ही ट्राय केली तर लहान मुलापासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि ते फक्त काही दिवसातच फस्त करतील. आणि ही रेसिपी महिनाभर टिकते. याच पिठापासून दुसरा कोणता पदार्थ तयार होतो आणि काही टिप्ससुद्धा त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे मोठा व्हिडिओ नक्की पहा आणि